प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार सुरेखा नितीन तायडे, प्रफुल्ल गुलाबराव देवकर, नितीन प्रभाकर सपके या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज यावेळी रायसोनी नगर येथील महादेव मंदिर येथे प्रचार नारळाचा शुभारंभ या प्रसंगी करण्यात आला। माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोडे, जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी प्रचार नारळ फोडण्यात आला। रायसोनी नगर प्रभागातील विभागांमध्ये यावेळी आज हा प्रचार करण्यात आला असून प्रचार नारळ वाढवीत हा शुभारंभ करण्यात आला। जळगाव महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून प्रभाग क्रमांक 13 मधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी दाखल केली आहे। या पार्श्वभूमीवर आज जळगावच्या रायसोनी नगरातील महादेव मंदिरात नारळ फोडून या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ यावेळी करण्यात आला। या प्रचार शुभारंभाप्रसंगी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे यांचीही प्रमुख उपस्थिती लागली होती। महायुतीच्या उमेदवारासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महादेवाच्या चरणी नतमस्तक होत जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला असून प्रभाग क्रमांक 13 मध्ये महायुतीचा प्रचार आता वेग घेणार असून महायुतीचे सर्वच उमेदवार हे मोठ्या उमेदीने हे प्रचार करत आहे। जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने या महाआरतीद्वारे प्रचाराची ठोस आणि प्रभावी सुरुवात केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जळगाव जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, आमदार सुरेश भोडे, प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार सुरेखा नितीन तायडे, प्रफुल्ल देवकर, नितीन सपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। या संदर्भात माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रभाग क्रमांक 13च्या उमेदवार सुरेखा नितीन तायडे व नितीन सपके यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे। तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाडे, मंडळ भाजपचे उपाध्यक्ष दीपक परदेशी यांच्यासह भाजपच्या उमेदवारांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज प्रभाग क्रमांक 13चे जे उमेदवार आहेत ते नितीन भाऊ सपके भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत। दुसरे आमच्या सुरेखाताई आपण भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडनं उभे आहेत आणि तिसरे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती घड्याळावरती उमेदवारी करतायत। तिन्ही उमेदवार जवळपास 8-10 दिवसापासून या मतदारसंघामध्ये घरोघरी जाऊन प्रचार करतायत। आम्हाला सांगायला आनंद होतो की अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या प्रभागामधून तिघा उमेदवारांना मिळतोय। या मतदारसंघातल्या ज्या काही अडीअडचणी सुविधा करायच्या आहेत त्यासाठी आम्ही एक वचननामा पक्षाच्याकडनं महायुतीच्याकडनं केलेला आहे। कालच त्याचं विमोचन काल सभेमध्ये झालं आणि त्या पद्धतीनं या प्रभागामध्ये 100% कामं करण्याचा आमचा प्रयास राहील। हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम स्वच्छ हिरवागार असा करण्याचा आमचा मानस राहील। तिन्ही उमेदवार हे तडफदार आहेत, कामाला सातत्यानं मदत करणारे, पाठपुरावा करणारे आहेत आणि सेवाभावी वृत्तीचे उमेदवार आहेत। त्यामुळं जनतेचा विश्वास हा महायुतीवरती झालेला आम्हाला दिसतोय। क्रमांक 13 मध्ये या ठिकाणी आज आपले महायुतीचे 4 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। त्याबद्दल आज प्रचाराचं नारळ या ठिकाणी फुटलेलं, काय सांगायला संदर्भात? खरं आम्ही जनतेसमोर जात असताना विकासाच्या मुद्द्यावरती जातोय आणि जनतेचे सेवक म्हणून मला वाटतं आमची भूमिका राहिली। आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, नामदार आदरणीय गिरीश भाऊ, नामदार गुलाबराव पाटील, आदरणीय माजी मंत्री गुलाबराव देवकर साहेब, या सर्वांच्या माध्यमातून मला वाटतं आम्ही जनतेमध्ये, कारण महायुती आपल्या राज्यामध्ये आणि राज्यामध्ये महायुती किती विकास करते हे आपण सर्व जनतेने पाहिलेलं आहे आणि जनता आम्हाला 100% आशीर्वाद देईल। मागच्या वेळेलासुद्धाही 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इथे जनतेने आशीर्वाद दिले होते आणि आतासुद्धा महायुतीमध्ये जनता आम्हाला आशीर्वाद देईल अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे।
आमचे 4ही उमेदवार विजयी होतील. एक बिनविरोध त्याच्यातले 4पैकी एक बिनविरोध झालेले आणि आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरती जनतेसमोर जातो आहे आणि जनतेने विकास पाहिलेला आहे. काम सांगत असताना सर्वच कामं झाले का नाही, काही कामं राहिलेली याची जाणीव आम्हाला आहे. येणाऱ्या काळामध्ये राहिलेले कामं आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. पण जळगाव शहरामध्ये जे भरीव कामं होती, जे ब्रिजचे कामं असतील, महापालिका कर्जमुक्त असेल, समांतर असतील, बायपास, हे सर्व MIDC असेल, हे सर्व प्रश्न मार्गी लागले. 2018ला जे प्रश्न प्रलंबित होते ते सर्व विषय मार्गी लागलेले आहेत. आता फक्त मूलभूत सुविधासाठी काही भाग राहिलेला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार. मी नम्रपणे जनतेला आवाहन करू इच्छितो की जनतेचे आशीर्वादच आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा देतात. जनतेने आम्हाला 4ही उमेदवार आणि जळगावमध्ये सुद्धा महायुतीला आशीर्वाद द्यावे असे नम्रपणे जनतेला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामा, या प्रभागामध्ये 13मध्ये बंडखोर उमेदवार या ठिकाणी उभा आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? बघा, कार्यकर्ता हे मागणं सिटिंग होते, प्रयत्नही केलं, पण महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या. त्यांचं नाराजी असेल आम्ही ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. आदरणीय आमदार गिरीशभाऊ असतील, आमदार गुलाबभाऊ असतील, आप्पासाहेब असतील, आम्ही सर्व त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण भविष्यात ती नाराजी दूर होईल आणि जनतेला माहीत असतं की अपक्ष इतकं सोपं नसतं. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहनं मला वाटतं लोकांना जनरल असतं आणि विकास कोण करू शकतं हे जनतेने पाहिलेलं आहे. सत्तेच्या बाहेर विकास होऊ शकत नाही. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत महायुतीचे सरकार आहे आणि मला वाटतं जनतेचा विकास करणं हेच ध्येय ठेवून जनता 100% आशीर्वाद देईल. कंगनार प्रभाग क्रमांक 13 मधून या ठिकाणी तुम्ही उमेदवारी करता आहात. आज प्रचाराचा नारळ फोडला आहे, काय सांगाल? आज मी प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी लढवित आहे. मला आमच्या पक्षाच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने गिरीश भाऊंच्या प्रयत्नातून, देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या प्रयत्नातून आणि आपले आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नातून मी एकदा परत जनतेची सेवा करण्याची संधी त्यांनी मला दिली आहे. आणि मला माझ्या प्रभागातून मी जे कामं केलेले होते आधी त्याची पावती मला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मी पुढे सुद्धा विकास करत राहील. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला मदत करावी हीच माझी. वैशाली अमित पाटील बिनविरोध निवडून आलेले आहे. सूर्यकांत नितीन तायडे, मी स्वतः नितीन सपके आणि प्रफुल्ल देवकर राष्ट्रवादीचे असे महायुतीचे तिन्ही उमेदवार प्रचारासाठी आजपासून सुरुवात करतो आहे. जळगाव शहराचे लाडके आमदार माननीय राजूमामा भोळे, आमचे मार्गदर्शक गिरीशभाऊ महाजन, मंगेशदादा चव्हाण आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही कामाला सुरुवात करतो आहे आजपासून. Hello guys, please like, comment and subscribe our channel.